ब्युटिफुल लेडीज. आज आपण शिकणार आहोत कोरियन स्टाईल क्रॉप टॉप. आता बघा, हे जे पुढचा भाग आहे तुम्हाला दिसत असेल, खूप लूज आहे, खूप कम्फर्टेबल आहे. माझी चेस्ट एकदम व्यवस्थित बसली, बट स्टील इथे तुम्हाला एकही क्रीज दिसणार नाहीये बघा, एवढा लूज ठेवून सुद्धा. आणि याची खासियत अशी आहे की हा पुढे लूज आहे आणि मागे एकदम व्यवस्थित बॉडीसाठी, जसा बॉडीचा साईज आहे तसा आहे. चेक करा तुम्ही. पाठीमागे एकदम टाईट आणि पुढे थोडासा लूज, असा कोरियन स्टाईल जो क्रॉप टॉप आहे त्याला आपल्याला इकडे साईड टक्स देऊन बनवायचंय. चला तर मग या टॉपची ड्राफ्टिंग शिकूया. आपल्या क्रॉप टॉपची फिटिंग कशी आली ते तर तुम्ही बघितलंच असेल. कितीही लूज जरी असला तरी सुद्धा मुंड्याच्या इथे बिलकुल चुण्या नाहीयेत आणि जर आपण आकसल्यासारखा किंवा असा विचित्र प्रकारे तो बसलेला नाहीये. सो ह्याला आपण एक टक्स बनवणार आहोत, ठीक आहे, जो की तिरपा टक्स असतो. चला ह्याची डिटेलमध्ये ड्राफ्टिंग शिकूयात आपण. आता हा जो क्रॉप टॉपची ड्राफ्टिंग आपण आज शिकणार आहोत, ही ड्राफ्टिंग वापरून आपण खूप सारे पॅटर्न बनवू शकतो. ते कसे बनवू शकतो ते तुम्हाला पुढे हळूहळू कळणारच आहे. चला तर मग बनवूया आपण. सगळ्यात पहिले वरती एक लाईन मारून घेते मी. आता जेवढं पण तुमचं अंगावरचं शोल्डर आहे त्याच्या निम्म करून ठेवायचंय. पण जर तुम्हाला इथे स्लीव्ज लावायचे असतील, कारण अशा क्रॉप टॉप्स मध्ये बलूनच्या स्लीव्ज ज्या असतात ना, ते खूप छान दिसतात, किंवा मग छोट्याशा फुग्याच्या बाही वगैरे खूप सुंदर क्यूट दिसतात. तर तुम्हाला वेगळी जर छोटी बाही, शॉर्ट बाही, लांब बाही, कोणतीही बाही याच्यामध्ये लावायची असेल तर मात्र तुम्हाला शोल्डरच्या निम्म करून त्यात अर्धा इंच कंपल्सरी मिळवायचंच आहे. पण जर तुम्ही बाही नसेल लावत, माझ्यासारखं जर तुम्हाला स्लीवलेस ठेवायचं असेल तर मात्र तुम्हाला अर्धा इंच मिळवायची गरज नाही. जेवढं तुमचं शोल्डर आहे त्याच्या निम्म करून ठेवा. ठीक आहे, माझं शोल्डर आहे 14, तर त्याच्या निम्म होतंय 7, तर मी बरोबर 7 इंचावर मार्किंग करत आहे. त्यानंतर इथे कुणासाठी किती उतरवायचंय त्याचं मी तुम्हाला स्क्रीनवर तक्ता देते. बघा, हा पूर्णपणे बंद गळा आहे आपला, म्हणजे पूर्ण पॅक आहे. ठीक आहे. सो रेडीमेड सारखा थोडासा लुक द्यायचा आपण प्रयत्न केलाय ह्याला. सो त्यासाठी ह्याची जी शोल्डर उतार आहे तो सगळ्यांसाठी वेगळा वेगळा असतो. बघा, मी स्क्रीनवर देते तुम्हाला तक्ता, त्यानुसारच तुम्ही यूज करा. ठीक आहे. आता जी गळा रुंदी आहे, आता मी इथे 1.25 इंच घेतलाय. हे उतार जो आहे माझ्या साईज नुसार मी 1.25 इंच घेतलाय. आता ही जी गळा रुंदी ही प्रत्येकाच्या साईज नुसार वेगळी वेगळी येते. कशी येते? तुमचा जो गळ्याचा राऊंड आहे, मी तुम्हाला स्क्रीनवर एक इमेज देते, तुम्हाला असं बरोबर गळ्याचा राऊंड मोजायचा आहे. टाईट नाही पकडायचा, थोडासा लूज पकडायचा आहे, अगदी हलका लूज. आणि त्यानंतर त्याचा 5वा भाग घ्यायचा आहे तुम्हाला सर्व मापांसाठी. ठीक आहे. तर आता माझ्या गळ्याचा जो गोल आहे तो 13 इंच येतो आणि त्याचा 5वा भाग येतो 2.6, 2.6 म्हणजे 2.5 आणि 1 रेष. ठीक आहे. तर मी 2.5 आणि 1 रेष ठेवते इथे. बघा, तुमच्यासाठी सॉरी, चुकीच्या ठिकाणी मार्किंग केलं होतं मी. हा, तर तुमच्यासाठी प्रत्येक मापाला हे वेगळं वेगळं येईल. तुमच्या गळ्याचा जो गोल आकार आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे वेगळं वेगळं भेटून जाईल. बघा, तुम्ही छोट्या मुलींचं पण बनवू शकता. जर ही मेथड तुम्ही वापरली ना तर तुम्ही छोट्या मुलींचं पण बनवू शकता. अगदी कितीही लहान मुलगी असेल तरी तुम्ही बनवू शकता. मी सगळे फॉर्म्युले तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यानंतर आता आपल्याला घ्यायची मुंडा खोली. जर तुम्ही मोठ्या मोठ्या व्यक्तींसाठी बनवणार असाल, 28 पासून 45 किंवा 50 पर्यंत छातीपर्यंत, तर तुम्ही तक्ता स्क्रीनवर दिलाय त्याच्यानुसार बनवा. पण जर तुम्ही छोट्या मुलींसाठी बनवत असाल तर त्यांच्या छातीचा तुम्हाला 6वा भाग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी 1.25 इंच अधिक करायचंय. ठीक आहे. छातीचा 6वा भाग करा आणि 1.25 इंच अधिक करा. जे काही माप येईल ते तुमची मुंडा खोली छोट्या मुलींची असणार आहे. आता हे तुम्हाला मी जे स्क्रीनवर देतीये ते मोठ्या मापासाठी आहे. मोठ्या म्हणजे आपल्या नॉर्मल मापासाठी. ठीक आहे. तर मग माझं येते 6.25 आणि 1 रेष. ठीक आहे. बघा, ह्या टॉपचा जो मुंडा असतो तो पुढचा खूप छोटा असतो आणि मागचा मुंडा मोठा असतो. मी सगळं डिटेलमध्ये सांगते तुम्हाला. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचे चेस्टचं माप. आता चेस्टचं माप टाकताना लक्षात घ्या,
ह्याच्यामध्ये तुम्हाला 14 भाग करायचा आहे, छातीचा 14 भाग, आणि अर्धा इंच अधिक करायचे सर्व मापांसाठी. बघा माझा छातीचा 14 भाग येतोय 8 इंच. इथे संपूर्ण छातीचा भाग घेतोय आपण, अप्पर चेस्टचा विचार नाही करत आहोत आपण, ठीक आहे. तर संपूर्ण छातीचा 14 भाग येतोय 8 इंच, तर त्यामध्ये मी अर्धा इंच लुजिंग देतेय. बघा मी टाईट मोजलेलं माप आहे, लक्षात घ्या. आपण काहीही लूज मोजलं नाही, जसं ब्लाऊजला मोजतो तसंच मोजलंय आपण, ठीक आहे. माझी छाती आहे 32, 14 भाग 8, आणि त्याच्यामध्ये मी अर्धा इंच लुजिंग ऍड केली. आता याच्यामध्ये हे टॉप असल्यामुळे मी फक्त 1 इंच मार्जिन ऍड करते. तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच ऍड करू शकता. त्यानंतर आता ही जी रेष मारली आहे, इथून तुम्हाला उंचीचं मार्किंग करायचंय, जी काही पुढची उंची आहे तुमची. बघा याच्यासाठी बघा माझा ब्लाऊज जो आहे पुढचा तो 14.5 पर्यंत येतो. तर माझा ब्लाऊज जिथे संपतो तिथून ऍटलिस्ट 1.5 किंवा 2 इंच एक्स्ट्रा मला हे ठेवावं असं वाटते. तर समज मी 16 इंच ठेवतीये ह्याची क्रॉप टॉपची उंची, ठीक आहे. 16 इंच मी तयार ठेवतीये, तर 16 मध्ये 1 इंच अधिक करून मी 17 इंचावर मार्किंग करते, ठीक आहे. तुम्हाला पुढे जेवढं टॉपची उंची हवी, म्हणजे मागची उंची तुम्हाला मोजायचीच नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट तर पुढच्या बाजूनी मोजायचंय, पूर्ण मोजायचं, चेस्टच्या आतमध्ये टाकायचंय. तुम्हाला माप कसं घ्यायचं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तुम्ही तसं पुढच्या भागाचं माप घ्या, ठीक आहे. आणि त्यानंतर लक्षात ठेवा ह्याची उंची तुम्हाला किती पर्यंत तुम्ही घेऊ शकता. तुमची जी बेंबी आहे त्या बेंबीपर्यंत, जास्तीत जास्त बेंबीपर्यंत, बेंबीच्या खालपर्यंत हा टॉप बनवला तर चांगला दिसत नाही, ठीक आहे. म्हणूनच त्याचं नाव क्रॉप टॉप आहे, ठीक आहे. तर बेंबीच्या पुढे जर तुम्हाला, बेंबीच्या पुढे पण जर तुम्हाला माप हवं असेल तर मी तुम्हाला काय करायचं ते नेक्स्ट ज्यावेळेस मी वेगळा टॉप बनवेन त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. पण हा जो क्रॉप टॉप आहे बेंबीपेक्षा कमी माप असेल, आणि तुमचं जे ब्लाऊज आहे त्या ब्लाऊज पेक्षा पण थोडंसं मोठं माप असतं, ठीक आहे. लक्षात घ्या तुम्ही हे सगळं. त्यानंतर इथे मात्र मागच्या भागाला तुम्हाला हे जे माप आहे या मापातून अर्धा किंवा 1 इंच वजा करून ठेवायचे सर्व मापांसाठी, ठीक आहे. आता बघा माझं वरती 8.5 इंच आलं होतं, तर मी इथे 8 इंचावर मार्किंग करत आहे. बघा मी अर्धाच इंच वजा केलंय वरच्या मापातून. पण तुम्हाला जास्त असं लूज नको असेल तर तुम्ही 1 इंच सुद्धा लूज करू शकता, ठीक आहे. म्हणजे तुम्ही हे जे माप घेतलंय ते असंच्या असं ठेवलं तरी हरकत नाही. म्हणजे तुम्हाला वाटलं की नाही बाबा माझा टमी खूपच बाहेर आहे, मला थोडं लूजच हवंय, तर मग जेवढं हे आहे ना तेवढंच माप इथे ठेवा. आणि जर तुम्हाला वाटतं मी खूपच थिन आहे, खूप किरकोळ आहे आणि मला जास्त लूज टॉप एवढा लूज नकोय, तर जेवढं वरती ठेवलंय तेवढंच तुम्ही खाली घ्या आणि त्यातून 1 इंच वजा करा, ठीक आहे. चला आता याचा मध्य काढूयात आपण. ह्याला आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. आता मध्य काढल्यानंतर जेवढं पण शोल्डरचं माप असेल, इथे अर्धा इंच कमी आणि इथे अर्धा इंच कमी त्याच्यापेक्षा टाकायचंय. बघा माझं इथे 7 इंच आहे, इथे 6.5, इथे 6.5 मी टाकणार आहे. बघा मी 6.5 इंचावर मार्किंग करते. इथे 6.5, इथे पण 6.5. आता याला आणि याला मी थोडस जोडतीये. इथून तिरपं कोणासाठी किती घ्यायचंय, तर 40 छातीपर्यंत 1.5 इंच घ्यायचंय तुम्हाला, आणि 40 छातीच्या पुढच्या छातीसाठी तुम्हाला 1 इंच घ्यायचंय, ठीक आहे. गोल घेते मी ह्याला जोडून असं. ठीक आहे. आता ह्याला बनवायचा आपल्याला मागचा गळा, ठीक आहे. तर मागचा गळा तुमचं छोटं किंवा मीडियम माप असेल तर तुम्ही 1 इंच खाली घ्या इथून, आणि जर तुमचं मध्यमपेक्षा मोठं माप असेल तर तुम्ही इथे 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता, ठीक आहे. आणि अगदीच मोठं माप असेल तुमचं तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता. 2 इंचापेक्षा जास्त पुढे जाऊ नका, लक्षात घ्या, ठीक आहे. हे जे क्रॉप टॉप आहे ते मागे बंद असतं. आता आपल्याला गळ्याचं माप द्यायचंय. गळ्याचं माप देण्यासाठी मी अर्धा इंच वरून इथे मार्किंग करते. त्यानंतर
बघा मी इथे गोल आकार देते गळ्याचा. आता मी हे अर्धा जे इंच आहे त्याच्यातूनच मार्किंग करते मी. ठीक आहे, इथपासून मार्क केलंय मी गोल आकारावर. इथलं काही गेलं तरी आपल्याला नाही फरक पडत. हा भाग पूर्ण झालाय आपला. आता आपल्याला याची कटिंग करायची आहे. सगळ्यात पहिले आता तुम्ही म्हणाल हे खूपच मोठं वाटतंय, लांब वाटतंय, तर नाही, हे बरोबर होतं. साईज नुसार तुमच्या बरोबरच येईल. मुंडा कट करते मी ह्याचा. आता हा मागचा भाग बाजूला ठेवूयात आपण. आता पुढचा भाग बनवून घेऊ. चला आपण आता पुढचा भाग बनवूया. सगळ्यात पहिले पुढच्या भागाचं मार्किंग करताना जेवढं मी मागे शोल्डर ठेवलं होतं तेवढंच मी ठेवते. बघा 7 इंचावर मार्किंग करते मी. त्यानंतर तुम्ही मागच्या बाजूला जेवढं पण उतरवलं होतं त्याच्यामध्ये 5 इंच अधिक करून तुम्हाला पुढच्या भागाला उतरवायचे सर्व मापांसाठी. बघा तुम्ही मागे जर 1.5 इंच उतरवलं असेल तर तुम्हाला पुढे कंपल्सरी पावणे 2 इंच उतरवायचंच आहे. बघा मी 1.5 इंच उतरवलंय कारण मी 1.25 इंच मागे उतरवलं होतं. शोल्डर उतार हा सगळ्यांसाठी वेगळा वेगळा, पुढच्या आणि मागच्या भागासाठी दोन्हीसाठी वेगळा वेगळा आहे. चला आता गळा रुंदी मात्र मागे जेवढी ठेवली होती आपण सेम टू सेम तेवढीच ठेवायची आहे. आणि ह्या दोन्ही पॉइंट्सला जोडून आपल्याला एक रेघ मारायची. आता पुढचा जो तक्ता आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर देते. सगळ्यांसाठी वेगळा वेगळा माप आहे, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की हे खूप छोटं होतंय, पण तसं नाहीये. हा मुंढा तुमच्या परफेक्ट साईज मध्ये बसणार आहे, लक्षात घ्या. आता माझ्या मापानुसार माझं येते 4 आणि 1 रेघ. ठीक आहे, तयार झाल्यानंतर हा क्रॉप टॉप छान बसणार आहे. तुम्ही लोड नका घेऊ, हा मुंडा व्यवस्थित बसतो. ठीक आहे. आता तुमचा प्रश्न असेल एवढं छोटं का म्हणून घेतलं असेल, तर त्याच्या मागे पण एक कारण आहे. जेव्हा तुमचा क्रॉप टॉप बसतो तेव्हा मागून पुढपर्यंत येतो, त्याची जी लाईन असते ती पुढपर्यंत येते. ठीक आहे, सो त्यामुळे पुढचा मुंडा छोटाच असतो आणि पुढे त्यामुळे क्रीज येत नाही. एक पण चूण येणार नाही तुम्हाला काखेमध्ये, असं चोळामुळं झाल्यासारखं होणार नाही. आपण क्रॉप टॉप लूज बनवतोय, स्टील तुमचा क्रॉप टॉप छान बसणार आहे तो ह्या मुंढ्यामुळे. ठीक आहे, चला आता ह्याच्यामध्ये पहिले छातीचं माप टाकून घेऊयात आपण. बघा तुम्हाला छातीचा चौथा भाग, तुमच्या संपूर्ण छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच घ्यायचे लुजिंग कंपल्सरी सर्व मापांसाठी. माझा 8 इंच आहे चौथा भाग, मी 1 इंच लुजिंग देऊन 9 इंचावर मार्किंग करते. त्यानंतर 1 इंच मार्जिन मागे दिलेली, तर आपण 1 इंच मार्जिन पुढे पण देणार आहोत. आता या दोघांचा काढायचंय मध्य. याचा मध्य काढायचंय आपल्याला, टाकायचंय उंचीचं माप. आता इथून पकडायचंय आपल्याला, जेवढी पुढची तुमची तयार उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवायचंय तुम्हाला सर्व मापांसाठी. बघा मी 16 इंचाचा टॉप बनवतीये, तर मी 17 इंचावर मार्किंग करते. ठीक आहे, थोडंसंच एक्स्ट्रा राहिलं इथे. आता तुमचं हे जेवढं आहे, समज तुमचं पोट जास्त आहे, तुम्हाला थोडंसं टमी बाहेर आहे, किंवा मग तुम्हाला एकदम असं खुल्लं खुल्लं बनवायचंय, ठीक आहे, असा ए शेप बनवायचा आहे, तर मात्र तुमचं हे जेवढं माप आहे त्याच्यामध्ये तुम्ही 1.25 इंच अधिक करून किंवा अर्धा इंच अधिक करून खालचं माप ठेवा. पण मला तसं नकोय, मला ऑलमोस्ट असा जास्त हे नकोय, असं जास्त खुल्लं खुल्लं नकोय. सो मी इथे जेवढं आहे तेवढंच खाली ठेवतीये. ठीक आहे, पण ज्यांचं पोट बाहेर आहे त्यांनी इथे 1.25 इंच किंवा 1 इंच अधिक करा या मापामध्ये. म्हणजे जेवढं तुमचं हे माप आहे ह्याच्यामध्ये 1 इंच अधिक माप करा. ठीक आहे, बघा मी 9 इंचावर मार्किंग करते.
त्यानंतर 1 इंच देतीये मार्जिन. आता आपल्याला बनवायचा आहे मुंढा. जेवढं हे माप आहे, ठीक आहे, त्याच्यापेक्षा निम्म हे माप घ्यायचंय. सॉरी, त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी हे माप घ्यायचंय. ठीक आहे, आता ह्याचा काढूयात मध्य आपण. हा जो उतरलेला पॉइंट आहे आणि याचा काढूयात मध्य. त्यानंतर इथे आपण पाऊण इंच मागे येणार आहोत. म्हणजे तुमचं मागे जेवढं होतं त्याच्यापेक्षा पाऊण इंच तुम्हाला इथे कमी घ्यायचंय. ठीक आहे, असं तिरपं एक रेग मारली मी. आता इथून तिरपं किती जायचंय माहितीये तुम्हाला? इथे 40 छातीपर्यंत अर्धा इंच तिरपं जायचंय तुम्हाला आणि 40 पेक्षा पुढच्या छातीसाठी इथे पाऊण इंच तिरपं जायचंय. म्हणजे मागं तुम्ही जेवढं तिरपं गेलात त्याच्यापेक्षा पाव इंच कमी तिरपं जायचंय आपल्याला. तर मागे मी पाऊण इंच तिरपं घेतलेलं, आता इथे मी अर्धा इंच तिरपं घेतेय. ठीक आहे, त्यानंतर देऊयात छान छान मुंढाचा आकार. झाला मुंडा तयार आपला. आता आपल्याला गळा बनवायचा आहे, मग आपण बनवणार आहोत टक्स. तर गळा बनवण्यासाठी जेवढं तुमचं हे आलंय त्याच्यामध्ये तुम्ही 35 छातीपर्यंत तुम्हाला पाऊण इंच मिळवायचंय आणि त्या 35 पेक्षा पुढची छाती असेल तुमची तर त्याच्यामध्ये 1 इंच मिळवायचंय. आता बघा जेवढं हे माप आहे त्यात पाऊण इंच अधिक करून मी ठेवणार आहे. बघा किती माप आहे हे माझं, 2.5 आणि 1 रेष. ठीक आहे, तर मग 2.5 आणि 1 रेष, त्याच्या पुढे मी पाऊण इंच मिळवणार आहे. बघा त्याच्या पुढे मी पाऊण इंच मिळवणार आहे. मिळवलं. आता याला जोडूयात आपण असं. जेवढी गळा रुंदी त्याच्यातच माप मिळवायचंय आपल्याला. बघा स्ट्रेट रेग हवी मला इथे. त्यानंतर इथे गोल गळ्याचा आकार देऊयात आपण. झालं. आता आपल्याला टक्स बनवायचा, तिरपा टक्स बनवायचा. ठीक आहे, तो कसा बनवायचा? जेवढं पण तुमचं मुंडा खोलीचं माप आलंय, ठीक आहे, त्यातून अर्धा इंच वजा करून तुम्हाला इथे ठेवायचंय. जेवढी पण तुमची तक्त्यातली मुंडा खोली आलीये, ठीक आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच वजा करून ठेवायचं. बघा आता माझी 4 आणि 1 रेष होती, तर मी मागे जातीये तर 3.5 आणि 1 रेषवर मार्किंग होईल माझं. ठीक आहे, आता ही रेफरन्स लाईन आहे लक्षात घ्या, त्यामुळे हिला तुम्हाला डॉट डॉट वाली लाईन बनवायची. ही तुमची स्ट्रेट लाईन बनणार नाहीये. आपली जी टक्सची लाईन आहे ती दुसरी असणार आहे. ठीक आहे, ही मी डॉट डॉट वाली बनवतीये. ठीक आहे, पूर्ण नाही बनवलं तरी इट्स ओके, पण माप घ्यायला तुम्हाला बरं पडेल. आता या रेषेचा घ्यायचा आहे मध्य. या रेषेचा घ्यायचा आहे आपल्याला मध्य सर्व मापांसाठी. आता जिथे मध्य आलाय तुमचा तिथून तुम्हाला कंपल्सरी अर्धा इंच वर जायचे सर्व मापांसाठी. बघा मी इथून अर्धा इंच वरती जातीये आणि आता मात्र हा पॉइंट आणि हा पॉइंट, म्हणजे हा आता अर्धा इंच वाला मिळालेला पॉइंट आणि हा पॉइंट तुम्हाला जोडायचा आहे आणि डिरेक्ट रेष मारून घ्यायची आहे. ही तुमची असणार आहे टक्सची रेषा. आता ही आपण रेफरन्स लाईन घेतली होती ही लाईन मिळवण्यासाठी, पण ही आपली ऍक्च्युअल टक्सची रेषा आहे. आता हा जो टक्स घ्यायचा आहे तो मी तुम्हाला सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी तुमच्या मापानुसार, तुमच्या छातीनुसार किती घ्यायचा आहे तो स्क्रीनवर देते. माझ्यासाठी मला इथे 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. ठीक आहे, तर 2 इंच कसं घेणार मी? अर्ध इकडे आणि अर्ध इकडे, म्हणजे 1 इंच इकडे आणि 1 इंच इकडे, दोन्ही बाजूला अर्ध अर्ध घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, आणि आता हा मी टक्स जो आहे तो मी जोडतीये असा. बघा मी या रेषेवरच इकडे इकडे घेतलंय. ठीक आहे, तुम्हाला दुसरीकडे कुठेच घ्यायचं नाहीये हे एक्स्ट्रा. आता तुम्ही इथून एक एक घ्याल ते केवढा मोठा टक्स होईल तुमचा. ठीक आहे ना, तर तुम्ही या पॉइंटवरच तुमचा टेप पकडायचा, इकडून निम्म इकडून निम्म असं ठेवायचंय तुम्हाला. आता मात्र ही लाईन आपल्याला मोठी आहे, जी लाईन मोठी असते ती मोजायची. ठीक आहे, मोजूयात आपण किती आहे? बरोबर 6 इंच आहे. तर मग 6 इंच तुमची वेगळी वेगळी येईल तुमच्या साईजनुसार. ठीक आहे, तर मग ही पण मी 6 इंचाची बनवते. ठीक आहे, 6 इंच, कारण आपल्याला कपडा कमी नाही पडला पाहिजे.
आणि मग 6 इंच बनवल्यानंतर मी हिला बरोबर असं जोडते. ठीक आहे. आता ही रेष तर आपली ही इथलीच राहणार आहे, पण ही मात्र रेष आपल्याला इथे वाढवावी लागते, कारण तुम्ही जेव्हा टक्स मारणार तिथे तुमचा कपडा जर कमी पडला, आता बघा माझ्यासाठी अर्धा पाव आणि एक रेष कपडा कमी पडला असता, पण तुमचा जर टक्स मोठा असेल तर तुम्हाला अजून कपडा कमी पडेल, मग प्रॉब्लेम नको, म्हणून आपण इथे थोडंसं वाढवणार आहोत. ठीक आहे. आता आपल्याला मागचा भाग आणि हा भाग एकसारखा करायचा आहे. मग कसं करायचा? पहिले याची मार्जिन मोजायची आपल्याला. बघूयात किती मार्जिन आहे ह्याची. हा, तर आता माझी आहे इथे 9.25 आणि 1 रेष, तर याला आपल्याला 9.25 आणि 1 रेष बनवायचं. ठीक आहे. मोजून घेते मी. बघा, हे मोजलं 2.25, जेवढं आलंय तेवढं खालच्या टक्सवर ठेवलं. बघा, इथून इथपर्यंत मोजायचंय तुम्हाला, या टोकापासून इथपर्यंत मोजायचे. जे आकडा आलाय तुम्हाला तो आकडा उचलून इथे ठेवायचा आहे. तुम्हाला हा पूर्ण भाग स्किप करून टाकायचा आहे. बघा, मी इथून मोजतीये, इथून 2.25 आलंय माझं. ठीक आहे. मग हेच 2.25 मी उचललं आणि ह्या खालच्या पॉइंटवर ठेवलं. आता मात्र मी इथे बरोबर 9.25 आणि 1 रेषवर मार्किंग करतीये. परत एकदा कन्फर्म करूयात आपण, 9.25 आणि 1 रेष आहे का? तर हो, 9.25 आणि 1 रेष आहे. तर आता आपलं बरोबर हे 9.25 आणि 1 रेष आलंय. आता ह्याला मात्र तुम्हाला फ्रेंच कर्वनी तिरपं जोडायचं. ठीक आहे. आता तिरपं जोडल्यानंतर याला आपल्याला कट करायचं. इथे स्ट्रेटच कट करतेय मी. त्यानंतर टक्सचं आपल्या काही काम नाहीये, हे आपल्याला शिवायचं, हे कट नाही करायचं, पण आपल्याला मार्किंग करायला इझी जाईल. आता बघा, हा भाग जो आहे तो बाहेर घेतलेला आहे मी, तो आपल्याला ऍड करायचा आहे ह्याच्यामध्ये, आणि मगच टक्स आपल्याला कापायचं. बघा, हे असं कापल्यामुळे होणार काय, आपल्याला टक्सची मार्किंग करायला खूप इझी जाईल. आता मात्र कट करूयात मुंढा आपण. मुंडा कमी होईल ह्याचं टेन्शन नका घेऊ, तुमच्या साईज नुसार तुम्हाला बरोबर हा मुंडा बसणार आहे. बघा, हे असं टक्स येईल आपला, म्हणजे आपल्या टक्स आल्यानंतर छान आपल्या बुबीजला जागा होईल इथे. बघा, मस्तपैकी. आणि इथे जरा पण क्रीज नाही येणार, आपला मुंडा एकदम सुंदर बसेल, एकदम छान छान. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर याची कापडावर कटिंग करून घेऊयात आपण. पुढचा भाग असा कापून घेतलाय मी ह्याचा. बघा, मागचा भाग कट करताना मी इकडे 1-1 इंच मार्जिन ठेवली आहे, आणि हा जो आहे हा ओपन भाग आहे आपला. आपल्याला इथून थोडंसं ओपन ठेवायचं आहे आणि मागे हुक लावायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण आपला गळा छोटा आहे, त्यामुळे डोकं आपलं घुसलं पाहिजे आतमध्ये, म्हणून इथे कंपल्सरी 1 इंच तुम्हाला मार्जिन द्यायचे. तुम्ही छोट्या मुलीचं बनवत असाल तरी सुद्धा तुम्हाला इथे मार्जिन द्यायचंच आहे. ठीक आहे. चला, आपण ह्याला आता कसं बनवायचं ते बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला मागचा भाग रेडी करून घ्यायचा आहे. हा, आता मागचा भाग रेडी करताना आपल्याला करायचंय काय, आपल्याला बरोबर इथून 1 इंचावरून मार्किंग करून घ्यायचंय. ठीक आहे. 1 इंचावर मार्किंग केल्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे हा ह्याच्यावर ठेवायचा आणि बरोबर शिलाई मारायची आपल्याला. बघा, 1 इंचावर मार्किंग करते मी आता, कारण आपण इथे मार्जिन 1 इंच दिले की नाही, मग कमी जास्त नको व्हायला.
हे मी एकदम बिगिनर असतील त्यांना सुद्धा येईल अशा हिशोबाने समजून सांगतेय, ठीक आहे. आता बघा ह्याला आपण जोडूया. जोडण्याआधी तुम्हाला वरून किती ओपन ठेवायचे ते बघा. आता तुमचं जर माझ्यासारखं माप असेल, म्हणजे 34 छातीपर्यंत जर तुमचं माप असेल तर माझं 32 आहे, 28 पासून 32 छातीपर्यंत किंवा 34 छातीपर्यंत तुम्ही इथे 5 इंच ओपनिंग ठेवली तरी हरकत नाही. तर मी 5 इंच ठेवतेय. आणि त्याच्यापेक्षा मोठं माप असेल म्हणजे 40 पर्यंत असेल, म्हणजे 34 पासून 40 पर्यंत असेल तर 5.5 इंच ठेवा ओपन इथे. बाकी सगळ्यांचं डोकं मग घुसून जाईल. 5.5 किंवा फार फार तर 6 इंचापेक्षा जास्त ओपन इथे तुम्ही ठेवू नका. पण तुम्हाला हवं तर तुम्ही संपूर्ण भागामध्ये चेन सुद्धा लावू शकता, ठीक आहे. आता बघा मला इथपर्यंतच ओपन ठेवायचंय, सो मी इथपर्यंतच लाईन आखून घेतेय. आता इथे लाईन आखल्यानंतर आता मी इथे शिलाई लॉक करणार आहे आणि इथून फक्त इथपर्यंत शिलाई मारणार आहे आणि मी इथे पण लॉक करणार आहे, ठीक आहे. चला सुरुवात करूया आपण ह्याची. बघा आता ह्याला मी स्टिच करून घेतलंय. बरोबर जिथे आपण मार्किंग केलं होतं तिथे मी शिलाई मारली आहे. आता ही जी शिलाई मारली इथे पक्क केलंय मी दोन्ही बाजूला. आता आपल्याला काय करायचंय, ह्याला ओपन करायचंय आणि ह्याला आपल्याला दोन्ही बाजूला असं शिवून घ्यायचंय. असं आपण सलवारला कसं शिवतो त्याच्या नेफाला, है ना, तसं. तर हे पूर्ण एंड पर्यंत शिवायचंय, म्हणजे ही बाजू इकडे पूर्ण एंड पर्यंत फोल्ड करून शिवायचे, ही बाजू पण तुम्हाला पूर्ण एंड पर्यंत फोल्ड करून शिवायचे. बघा बॅकपॅक तयार आहे आपला. हा जो भाग आहे हा ओपन राहील कारण इथे आपण वरती हुक बसवणार आहोत आणि मागून असं दिसतंय आणि ऍक्च्युअल जी साईज आहे आपली पुढची साईड त्या साईडनी हे असं दिसत आहे, ठीक आहे. चला आता आपण हा भाग झालाय. आता पुढच्या भागाचा टक्स कसा मारायचा ते बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला पुढचा जो भाग आहे त्याच्यावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. बघा हा जो भाग आहे ह्याच्यावर आपल्याला मार्किंग करायचंय जेणेकरून आपल्याला टक्स मारता येईल. बघा हे दोन्ही भाग सगळ्यात पहिले मी असं ठेवतेय. बघा कट टू कट व्यवस्थित सगळ्या बाजूनी जोडलंय मी ह्याला इथे. ठीक आहे. आता ह्याच्यावर मी मार्किंग करतेय. आता सेम प्रोसिजर आपल्याला इकडच्या बाजूला करायची आहे. हा टक्स कट केल्यामुळे आपल्याला मार्किंग करायला इझी जातं. बघा दोन्ही मार्किंग झाल्यात आपल्या. आता आपल्याला टक्स कुठे घ्यायचा आहे ह्याची क्लिअर कट आयडिया आली आहे. आता बघा ह्याला आपल्याला बरोबर एकावर एक ठेवायचं आहे. बघा ही जी रेष आहे खालची आणि ही रेष एकसारखी आली पाहिजे आणि मग असं ठेवून आपल्याला ह्याला डबल शिलाई मारायची आहे. आता बघा ह्याला मी स्टिच करून घेतलंय दोन्ही बाजूला आणि स्टिच केल्यानंतर मी ह्याला स्टिच करून घेतलाय दोन्ही बाजूला आणि तो टक्स जो आहे तो खालच्या बाजूला दुमडून मी त्याला बाहेरच्या बाजूनी इस्त्री मारून घेतली आहे. बघा अशी इस्त्री मारून घेतली आहे मी व्यवस्थित, म्हणजे हा टक्स छान बसतो आपला. त्यानंतर आपल्याला मागचा भाग ह्याच्यावर ठेवून आपल्याला शोल्डर जोडायचा आहे. बघा गळा आणि शोल्डर कसा रेडी करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. आता बघा शोल्डर रेडी करताना एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हा जो आकार आहे गोल आकार तो असा कापला होता की आपली अर्धा इंचावर शोल्डर पट्टी बरोबर भेटेल आपल्याला. त्यामुळे इकडे बाकीकडे कुठे कमी जास्त होते त्याचा विचार नाही करायचा. तुम्ही अर्धा इंचावरून शिलाई मारायची, बरोबर तुम्हाला जेवढी गळा रुंदी हवी आहे तेवढी मिळून जाते. ठीक आहे. हे दोन्ही शोल्डर जोडून घेते मी पहिले. बघा ह्याचं शोल्डर मी जोडून घेतलंय. आता शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला ह्यातला हे जे शोल्डर्स आहेत शिलाई मारली आहे ह्याला प्रेस मारून घ्यायचे आणि आपल्याला ह्याच्या गळ्याला जसं फिनिशिंग करायची त्याच्यासाठी आपल्याला पट्टी काढायची बरोबर गळ्याच्या साईज नुसार.
आता तुम्ही म्हणाल साईजनुसार म्हणजे नॉर्मल तर पट्टी काढून लावायची असेल तर तसं नाही, ह्याला आपण खूप छान फिनिशिंग देणार आहोत. लक्षात घ्या. बघा मी याची जी मार्जिन आहे ती मागच्या बाजूला घालवतीये. ठीक आहे. आता बघा हे मी तुम्हाला का दाखवते, मी स्किप पण करू शकत होते पण मला तुम्हाला दाखवायचंय की तुम्हाला गळा कसा ऍडजस्ट करायचा आहे, ज्याची पट्टी तुम्हाला काढताना गळा व्यवस्थित पाहिजे. बघा आता हे जर इस्त्री मारलं नसतं तर आपलं व्यवस्थित एवढं मिळालं नसतं आपल्याला. त्यानंतर बघा एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घेऊयात हे. बघा आता हा जो गळा आहे हा आपल्याला एक्स्ट्रा स्पेअर कपड्यावर ठेवून आपल्याला डबलची पट्टी काढायची ह्याची. हे माझ्याकडे एक्स्ट्रा कापड आहे. ॲक्च्युली ह्याचं खूप कापड उरलं होतं माझ्याकडे, पण ते खूप वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये चेंध्यांमध्ये उरलं होतं. सो बघा ह्याला मी इथे ठेवते असं. बघा इथे आपला फोल्ड आहे. फोल्ड कोणत्या बाजूला आहे काय आहे हे सगळं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. बघा मी इथे ह्याला ठेवते असं फोल्डच्या बाजूने. तर फोल्डच्या बाजूने ठेवल्यानंतर हे नाही पुरत आहे. ठीक आहे. बघा हे पुरतं इथे. बघा हे असं ठेवलंय मी आणि ठेवल्यानंतर हे जसं जातंय तसं जाऊ द्यायचं. बघा हे तिरपं आहे तर मी तिरपच ठेवणार आहे ह्याला मी अजिबात सरळ वगैरे करण्याच्या भानगडीत नाही पडणार. फक्त ही जी बाजू आहे मध्य आपला तीच बाजू मी सरळवर ठेवतेय. ठीक आहे. आता ह्याला मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. ह्याला मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. तर हे मार्किंग केल्यानंतर इथून बघा आपल्याला थोडं बाहेर यायचंय आणि थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचंय कारण इथे आपल्याला फिनिशिंग करायचं. ठीक आहे. काढून टाकते मी हे वरचं. आता इथून बाहेर तुम्हाला कमीत कमी 1 इंच किंवा 1.25 इंच घ्यायचंय. 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय तुम्हाला. 1 किंवा 1.25 इंच. बस. कट करूयात. कट करूयात ह्याला आपण. बघा ही पट्टी निघाली आहे. आता ही कशी जोडायची ते पण मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले तुम्हाला हे ओपन ठेवायचं असं. हे ओपन ठेवल्यानंतर तुम्हाला बरोबर मध्यापासून इकडे आणि इकडच्या मध्यापासून इकडे असं जोडायचंय. आणि जोडल्यानंतर ह्याला इकडे दुमडून शिलाई मारायची आहे जोडताना. आणि ह्याला मात्र पहिलेच तुम्ही पट्टीला असं शिलाई मारून रेडी करून घ्या. म्हणजे ही जर पट्टी तुम्ही अशी दुमडली आणि गोल शिलाई मारली त्याला तर मग तुम्हाला नंतर प्रॉब्लेम नाही होणार. ठीक आहे. मी रेडी करून घेते ह्याला. हे स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला ह्याला सगळीकडे नॉचेस मारायचे आहेत. बघा नॉच मारणं खूप गरजेचं आहे कारण संपूर्ण गोलवा भाग आहे सगळीकडे आणि ही पट्टी मग अशी चुण्या वगैरे येऊ शकते, विचित्र नाही बसणार. बघा मी याला एकच टिप मारली आहे का तर आपल्याला परत एकदा ह्याच्यावर दाबटीप मारायची आहे. दाबटीप अशी मारायची की ती वरून नाही दिसली पाहिजे.
बघा मी आता ह्याला असं केल्यानंतर बघा मी ह्याला असं दुमडून शिवलंय. त्यानंतर ही पट्टी जी आहे ती अशी बाहेर करायची आहे, अशी बाहेर करायची. आणि आता हे झाल्यानंतर आपल्याला बरोबर बरोबर पट्टीच्या बाजूनी कोपऱ्या कोपऱ्यानी येईल असं शिवायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे पट्टीवर दापटीप मारायची, मेन फॅब्रिकवर दापटीप नाही आली पाहिजे. बघा ही पट्टी मी आतमध्ये जोडली आहे. आता दापटीप मारल्यानंतर ही संपूर्ण पट्टी आत घालवायची आपल्याला अशी व्यवस्थित. आणि आत घालवल्यानंतर ह्याला छान प्रेस करून घ्यायचंय, म्हणजे तुमचा जो काही प्रॉपर शेप आहे गळ्याचा तो असं खूप छान दिसेल आणि पट्टी पण व्यवस्थित बसेल. बघा आता हे पट्टी जी आहे ती आपली बसली आहे. तुम्ही याला हातशिलाई करा, किंवा मग तुम्हाला जर हातशिलाईचा कंटाळा येत असेल माझ्यासारखं तर तर तुम्ही ह्याला काय करा, तुम्ही ह्याला बरोबर एक अर्धा इंच वरून बरोबर कडेकडेने अशी छान शिलाई मारा, म्हणजे ते वाईट नाही दिसणार, ठीकठाक दिसेल. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ह्याला हातशिलाई करा, म्हणजे हे व्यवस्थित दिसतंय. आता बघा हे जे भाग आहे हा थोडासा पुढे येणार आहे. मी तुम्हाला बोलले होते ना, मागचा आणि पुढचा जो मुंढा आहे तो कसा असतो, हे बघा पुढचा मुंढा थोडासा छोटा असतो, मागचा भाग पुढे येतो. ठीक आहे, सो हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. तुमचा मुंढा कमी जास्त नाही होणार, तुम्हाला हा बरोबर बसणार आहे. आता सेम जसं आपण हे बनवलंय म्हणजे गळा बनवलाय, सेम तसंच आपल्याला जो मुंढ्याचा भाग आहे म्हणजे ज्याला आपण शोल्डर पासून मुंढ्याचा भाग म्हणतो, तो पण आपल्याला सेम तसंच्या तसं कव्हर करायचा आहे. बघा मी एक्स्ट्रा कापड घेतेय आणि आता हे कापड घेतल्यानंतर हे मी उलट ठेवतेय. बघा इकडे हे असं मी पूर्ण मुंढा ठेवला इथे. आता जेव्हा पूर्ण मुंडा आपला असा बसतो इथे, तेव्हा आपल्याला फक्त ह्याला मार्किंग करून घ्यायचंय. आणि मार्किंग केल्यानंतर सेम आपण जसं गळ्याला केलंय तसंच आपल्याला इथे पण करायचंय. तुम्हाला जर शॉर्टकट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही तिरप्या कपड्याच्या पट्ट्या कापा आणि आपण जसं गळ्याला गळपट्टी बसवतो तसं सुद्धा तुम्ही लावू शकता. पण मला थोडंसं म्हणजे त्याला चांगला लुक द्यायचा होता, त्यामुळे मला तुम्हाला हे शिकवायचंच होतं. तसंही अशा पद्धतीने मुंढा बसवतात. बघा मी हे कापून घेतेय आणि मग ह्याच्या बाजूला मी बाहेरच्या बाजूनी म्हणजे मारलेल्या रेषेच्या बाहेरच्या बाजूनी मी मार्जिन ठेवणार आहे. बघा आपल्याला हे 2 पार्ट हवेत. ठीक आहे, हा एकच पार्ट नको आपल्याला, आपल्याला 2 पार्ट हवेत. ठीक आहे, एक आता याच्यामध्ये मी बघा असं अंदाजे मार्किंग करतेय आणि मग एक्स्ट्राचा जो कपडा आहे कापतेय मी. बघा इथे तर बरोबरच आहे, इथे काही गरज नाही कापायची, इथे कमी आहे. बघा हा जो मुंढा आहे तो असा तयार होईल.
हे असं ठेवून तुम्हाला चेक करायचंय कुठे बसतंय बरोबर. ठीक आहे, आता बरोबर बसलंय. एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी आता कट करते. आता सेम गळपट्टी कशी लावली आपण, पहिले या पट्टीला असं आतमध्ये थोडंसं पावींचं दुमडून शिलाई मारली, मग इकडून शिवून घेतलं आणि इथून शिवून घेतल्यानंतर पलटी करून या पट्टीला आपण टीप मारली आणि त्यानंतर मग ती पट्टी आत घालवली. सेम प्रोसेस आहे, सेम टू सेम प्रोसेसनी दोन्ही मुंडा मी जोडून घेणार आहे. याला मी आतून डायरेक्ट शिलाईच मारून घेतली बघा. फक्त गळ्याला मी हात शिलाईचं ठेवलंय, फक्त गळ्याच्या बाजूला मी हात शिलाई करण्यासाठी ठेवलंय, पण हाताच्या बाजूला जे खांद्याला आहे ते मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे आणि ते एकदम व्यवस्थित बसलंय. ठीक आहे, आता ह्याला आपल्याला फिटिंग करायचंय. सो आपण नेहमी ब्लाऊजला जशी फिटिंग मारतो, पहिले या बाजूनी आपल्याला एक शिलाई मारायची आहे सरळ बाजूनी. ठीक आहे, सरळ बाजूनी शिलाई मारल्यानंतर हे दोरे सगळे आपले आत जातील. ठीक आहे, शिलाई मारून घेते मी. आता बघा ह्याची सरळ बाजूने मी शिलाई मारून घेतली आहे जशी आपण ब्लाऊजला मारतो. बघा मागचा भाग आणि पुढचा भाग वेगळा वेगळा असतो. ह्याचा पुढचा भाग जरा जास्त मोठा असतो. ठीक आहे, म्हणजे इकडून पण मोठा असतो आणि उंचीला पण मोठा असतो. आणि जर तुम्ही कम्पेअर केलं मागच्या भागाला तर मागचा भाग हा छोटा असतो. ठीक आहे, पण बसताना अंगावर तुम्हाला एकाच साईजला बसणार आहे ते. म्हणजे तुम्ही घातलं की बरोबर इथे बोबीसचा जो भाग आहे तो वरती आला की तुमचा हा टॉप बरोबर असा बसणार आहे. म्हणजे काही टॉप बघा पुढच्या बाजूनी पोटाला उचलले जातात आणि मागच्या बाजूला बरोबर असतात, तर हा टॉप तसा नाहीये बघा. तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याला बरोबर बोबीसाठी जागा इथे आपण तयार केलेली आहे. त्यानंतर आता ह्याला आपल्याला पहिले फिटिंग मारण्याआधी ह्याची जी खालची जी पट्टी आहे ते बरोबर राऊंड लावून आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. ठीक आहे, राऊंडला आपण पट्टी लावायची, फोल्ड करून तिला दुमडायचंय. आता दुमडताना तुम्ही 1 इंचावर दुमडा, मग आपल्याला त्याला हात शिलाई करायची. जशी आपण कंबर पट्टी लावतो तशीच लावायची, सरळ पट्टी काढायची आणि ती आपल्याला दुमडायची आहे. माझ्याकडे पट्टी शिल्लक नव्हती त्यामुळे मी वेगळ्या कलरची कॉटनची पट्टी ह्याला अटॅच केली आहे. आतमध्ये ती दिसणार नाहीये त्यामुळे इट्स कम्प्लिटली फाईन. आता आपल्याला ह्याला पलटी करायचंय आणि पलटी करून आपण जसं 1 इंच ठेवलं होतं मार्जिन, ठीक आहे, तर आपल्याला बरोबर 1 इंच मार्जिन ठेवून इथे दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे, शिवून घेऊयात आपण. आता हा जो फिटिंग करून टॉप तयार झालाय बघा. काही लोक काय करतात, हे असं बरोबर सरळ घेतात आणि मग शिवून टाकतात. तसं नका करू. हा पुढचा भाग जो आहे मागच्या भागापेक्षा मोठाच असतो, लक्षात घ्या. तो तुम्हाला कट नाही करायचा. आपण इंटेन्शनली मोठा ठेवलाय कारण इथे तुमच्या बोबीसाठी जागा पुरावी म्हणून. आणि ह्याला आता मी हात शिलाई वगैरे करून टाकणार आहे. इथे मात्र आपल्याला एक हुक आणि एक लूक बसवायचंय म्हणजे हे व्यवस्थित असं बसेल. जर तुम्हाला इथे मध्ये 2 शिलाई दिसाव्या असं वाटत नसेल तर तुम्हाला करायचंय काय, ह्या दोन्ही शिलाई उसवून इथे तुम्हाला आतून हात शिलाई करायची आहे आणि इथे मात्र तुम्हाला जिथे गळा आपला संपतोय म्हणजे मागे जिथे ओपनिंग ठेवलंय तिथे तुम्हाला एक अशी आडवी शिलाई मारायची आहे. ठीक आहे, एवढं केलं तरी तुमचं मागचं कळणारही नाही की तुम्ही मागे काही जॉईंट लावलाय म्हणून. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.